नमस्कार प्रेक्षकांनो, लग्नानंतर होईलच प्रेमच्या पुढील भागामध्ये आपल्याला असं पाहायला मिळते की आता जीवाची मैत्रीण आलेली असते, निशा म्हणून तिचं नाव असतं. तर आता नंदिनीला वाटतं की हिचं नाव जीविकाच आहे. तेव्हा आता ती म्हणते हाय जीविका. तेव्हा आता अनिशा म्हणते नाही, माझं नाव जीविका नाही आहे, माझं नाव अनिशा आहे. त्या ठिकाणी आता जीवासुद्धा आलेला असतो. नंदिनी म्हणते की हाय जीविका, मला वाटलं जीविका नाव आहे. तेव्हा ती म्हणते नाही, माझं नाव अनिशा आहे. तेवढं आता तिथे जीवा आलेला असतो. तर जीवा तिला शांत करण्याचा प्रयत्न करत असतो, पण ती काही शांत उभी राहत नाही. तिची बडबड बडबड चालूच असते, पण जीवाला मात्र धक्का बसलेला असतो. जीवाच्या पायाखालची जमीन सरकलेली असते. हिने जर कधी आता सगळ्यांना सांगितलं ना तर चांगलाच बॉम्ब फुटेल. तेव्हा आता जीवा तिच्याकडे इशारे करतो, पण तिला काही समजत नसतं ते. तेव्हा आता अनिशा म्हणते जीवा, हा बुके ना मी तुझ्यासाठी नाही आणला, मी हा बुके आहे ना काव्यासाठी आणला आहे. तुला माहिती आहे ना की काव्याला किती फुलं आवडतात, म्हणून मी तिच्यासाठी हा बुके घेऊन आली आहे. कुठे आहे काव्या, मला आता बघू तर दे काव्या कशी दिसते लग्नानंतर. तेव्हा आता सगळ्यांना शॉक बसतो. नंदिनीलाही आता हे वाटतं की ही काव्याबद्दल का विचारते जीवाला. त्याच्यामुळे नंदिनीलाही खूप मोठा धक्का बसतो. तेव्हा आता ही अनिशा काही शांत बसायला तयारच नसते. ती म्हणते की मला बघायचं आहे काव्याला, प्लीज तिला बोलव ना, मला बघायचं आहे तिला. पण आता जीवा इकडे तिला सांगत असतो शांत बस, तिला बोट इशारे करून सगळं सांगतो, पण ती बिचारी काही शांत बसत नाही. तर आता घरातले सगळे मेंबर आता जीवाकडे बघत असतात, कारण त्यांना कळतच नाही की काव्याबद्दल हे सगळे जीवाला का विचारता आहे. बरं, काव्याबद्दल विचारायचं असलं तर नंदिनीला विचारायला पाहिजे ना, मग जीवाला का विचारता आहे. तेव्हा आता मानिनीसुद्धा त्याच्याकडे रागात बघते. तर वसू आत्या पण म्हणते काहीतरी लोचाच आहे यांच्यामध्ये. तर आता जीवा पूर्णपणे फसून गेलेला असतो. आता काव्याचं आणि जीवाचं सत्य सगळ्यांसमोर येणार आहे. तर आता सगळेजण ऐकण्याची खूप आतुरता असते, ते वाट बघत असतात की काय चाललंय नेमकं, आपल्याला काय समजेल. तर मंडळी, अशाच मालिकेच्या नवनवीन अपडेटसाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा, शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.